नमस्कार मित्रांनो, सूर्यामंडल ब्लॉग वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे उरणला. दुपारचे 4:30 वाजले आणि असंच पिरवडला चाललोय. तर तिकडे जाऊन मस्त एका झाडाखाली बसूया आणि तुम्हाला दाखवतोय इकडचा व्ह्यू. ऊन तर आहे, थोडं थोडं उतरलंय ऊन आता. घरात बसून बसून बोर होत होतं, पण आता आम्ही चाललो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. आपण चाललोय ना रोड म्हणजे रस्त्यावर, तर खूप छान वाटत आहे बघा. बघा इकडे किती सारे मस्त असं झाडं वगैरे आहेत, म्हणून खूप छान वाटत आहे. एकदम थंड थंड वाटत आहे ना. म्हणून बरं आहे. हा, पिरवडीच्या रोडला आलो. मेरे को सब पता रहता है बाबा. असं पिरवडीला है ना. बघू आपण, खूप दिवसांनी आम्ही चाललोय आता पिरवडीला. आलेलो आहे पिरवडीला आणि एवढी गर्दी नाही ना, गर्दी असते हमेशा. आम्ही पुढे चाललोय थोडस. तिकडे दर्गा आहे ना, म्हणून मुस्लिम लोक जास्त जातात तिकडे त्यासाठी, है ना. आणि संडेला तर खूपच लोक असतात, खूप. आलो नाही तर सरांनी बोललंय की व्हिडिओ काढायला घे माझी लगेचच, म्हणून आता मी व्हिडिओ काढते त्यांचे. ते कुठे गेले? थंड थंड वारा येते बाबा, खरंच ऊन आहे पण वारा एकदम थंड येते, म्हणून काय वाटत नाही. बघा कसं चाललंय एन्जॉय. मला एन्जॉय करण्यासाठी मी त्यांना बोलले की बाहेर चला कुठेतरी. इथं माझ्या हातात कॅमेरा दिला आणि आता स्वतः एन्जॉय करतात. असं असतं का कुठे? त्यांना माहिती नाही मी बडबड काय करत आहे. त्यांनी ऐकलं तर मला बोलतील, हा अशी बोलशील माझ्याबद्दल. कुठं आला हो तुम्ही मला घेऊन? बहुत धूप लग रही है, मैं आंखें खोल नहीं पा रही. मित्रांनो, मुंबई बघा इथून कशी दिसते, मी तुम्हाला दाखवतो. असली खतरनाक दिसायला का मुंबई? हे बघा तुम्ही, बघा ती बारक्या बारक्याची बिल्डिंग दिसायला का? ही मुंबई आहे. ह्या साईडला इकडल्या कोपऱ्यात बांद्रा साईड येते ती, आणि ही जी झाड संपत आहेत त्याच्या पलीकडे आपलं घर आहे. कसल्या लाटाविलेल्या भारी. थोडा जरा तो आता असाच रस्ता चौक म्हणे, तो ती जी रस्ता ही दगड टाकलीत का, ही असाच रस्ता इकडे करलाय, म्हणून ही झाड काढली तिकडली. आहे का? म्हणे चष्मा कुठे ठेवला माझा? हा, इथं खाली ठेवल तो कुठं? हा, इथं. तर आता मनालीच्या रील्स काढायच्यात म्हणजे इंस्टाग्रामला. तर बघू आपण कसं निघतात इंस्टाग्रामला. आणि इंस्टाग्राम जरा मनालीचा आता सध्या त्याला का नाही, म्हणजे ग्रोथ चालू आहे त्याची इंस्टाग्रामची. चांगले व्हिडिओ पण त्याच्यावर म्हणजे ग्रोथ होत आहे व्हिडिओचे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज भेटत आहेत.
आणि अजून कोणी इंस्टाग्रामला आपलं फॉलो केलं नसेल, दोघांचे पण आयडीज आहे इथं मेन्शन करतो, आयडीचं नाव लिहितो. तुम्ही बघा, तिथं जावा, व्हिडिओ आपले तिथं पण असतात. युट्यूबला पण अलग व्हिडिओ असतात, तर अलग व्हिडिओ असतात. तर फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या. आणि आताच्या ह्या युट्यूबच्या आपल्या व्हिडिओला पण लाईक करा. आणि नवीन कोण चॅनल असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तर मी म्हणायची रील्स काढून घेतो. तर आता आम्ही तिकडे दुसरीकडे चाललोय, कारण की इकडे प्लेन जागा कुठंच भेटत नाहीये मला. आणि व्हिडिओ शूट करायचा आता. माझा सेपरेट व्हिडिओ शूट करायचा आहे, इंस्टाग्रामवरती टाकायला. कारण की आता मला मिलियन्सवर व्ह्यूज येत आहेत, तर मी फेमस झाली आहे. आणि आता आम्ही चाललोय व्हिडिओ काढायला. कधी पण आम्ही निघताना ना व्हिडिओ काढायचे असते आम्हाला. तर कधी पण निघताना आम्ही हे बघत नाही की व्हिडिओ कुठली काढायची. नंतर इकडे लोकेशनवर आल्यावर मग आम्हाला शोधायला लागतं व्हिडिओ कुठली काढायचे. लेट्स सी, बघू कुठली व्हिडिओ काढ. तशी मी सेव्ह करून ठेवलेत खूप. आता काय माहिती कोणती काढते. तुम्हाला मी इकडे माझं इंस्टाग्रामची आयडी देते, जाऊन प्लीज फॉलो करा. व्हिडिओ पहिला पहा, व्हिडिओ आवडले असतील तर मग फॉलो करा, आणि नसेल आवडले तरी करा. तर मित्रांनो, आपण रील्स तर बनवतच आहोत, परंतु तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल काळा धूर कुठून निघत आहे. तर ती एक कंपनी आहे गॅसची. सिलेंडर आणि गाडीचं गॅस पण जो असतो ना गाडीचा, CNG वगैरे, ती याची कंपनी आहे. मुंबई त्या बाजूला आहे, म्हणजे मेन मुंबई, जुनी मुंबई त्या बाजूला आहे. आम्हाला दाखवतो. आणि मुंबईचा ह्या समुद्र एखाद्या बाजूचा जो इकडं भाग आहे, हो, नवी मुंबई आहे इकडली. त्याचं एक शेवटचं गाव आहे, थोडक्यात सांगतो मी. तर इथं ही गॅसची कंपनी आहे, पूर्ण करत आहे. आता त्यात म्हणजे आता चालू झाली ती सिस्टम. तर काय खतरनाक व्ह्यू दिसायला आज. घरात बसून बसून लय म्हणजे गरमत होतं आज, रविवारचा दिवस. आणि चला म्हणलं आज जाऊ. तर कसा व्ह्यू वाटतंय कमेंट करा नक्की. आणि सगळे हे झाले की म्हणे, सगळं पॅन्ट भिजली माझ्या आता. पाणी लय आले आता, पाणी पार येत आहे. अरेच पच्ची, अरेच पच्ची, अरेच पच्ची, अरेच पच्ची, अरेच पच्ची, अरेच पच्ची. पडली होती समुद्रात, समुद्रात पडली होती. आता काय नाही, मला वाचवायला जावं लागलं. तिला तर काय पोहायला येत नाही. काय येतो चला, चल म्हणे, चल. पाणी लय वाढलंय. वा, कसल्या लाटा विलेल्या बघा. थांबा, मी तुम्हाला दाखवतो. बघा ही लाटा, इथं जवळच लाटा आहेत आई. ती पुढल्या तर लाटा बघा किती मोठा आहे. इकडं बघा. हा, हाय. ये लवकर. ह्या साईडला सगळं आबाळ आणि इकडं कसं निळसर काय एकदम नंबर आहे. इकडे बी आबाळ आले मला, फक्त ह्या साईडला आबाळ नाही, इकडच्या साईडला. आपली गाडी कुठे लावला बघा, तिथं गाडी आहे. हात कशाला आता. पर्स नाही तुझा, मोबाईल आहे. तरी मोबाईल इकडे आहे, गाडी इकडे. मजा आली का? हा, हा, लागलं.
तुम्हाला लागतंय अजून, कुठे लागत नाही तुम्हाला? हा? काय खायचं नाही, घरी बनवायचं, रटावून खायचं आणि रटावून झोपायचं. सरक सरक, खाऊ 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 का काहीतरी. तरी मोबाईल तर 2 शब्द बोल जरा मित्र परिवाराला. नीट बोलाव का माणसाना. ए नको, ट्रॉफिक आहे इकडे, गाड्या बघ ना गेलेस का किती आहे. अगं ऐकत जा माणसानं, पोर एकदा चांगलं शाण्यानं असं सांगितलं ऐकावं, शाण्या येड्यावणी करणं. तर बोल जा. मित्रांनो, आता आम्ही काहीतरी ठुसायला चाललोय, तुम्ही पण या ठुसायला, कारण की ह्यांना ठुसायचंय. देखेंगे. काय नाही खाणार तुम्ही, काय नाही खाणार. आता आम्ही चाललो पेरवाडीवरून घरी. अजून नाही होत एवढी गर्दी, वाढते हळूहळू. हळूहळू वाटतं. मुंबई लोक बाहेरून येते. 4 फाट्यावर आता आम्ही आलेलो आहे मेन उरण मध्ये. आणि हे बघा मित्रांनो, तुम्हाला पाणी पाणी दिसत आहे. तर पाऊस पडत आहे, म्हणजे जास्त नाही, असं आपला थेंब थेंब. इकडं यो संडे मार्केट लागतो आमच्या इकडे, रविवारचा भाग तेच झाला ना संडे. आणि इकडं मच्छी मार्केट. अहो मला काहीतरी खायचं, पण काय खायचं ते समज नाही गेलं. भाजीपाला घे खायला. नाही, भाजीपाला आहे घरी, चला. काय खायचं, काय खाणार आहेस? शोरम्याचं दुकान मागे आहे. काय कर, तुला एक शोरमा घे आणि माझं जे शोरम्याचे पैसे आहेत का त्याचं मी चिकन घेतो. भाकर आहे, भात आहे, चिकनची भाजी बनवू. आवाज चांगला आहे म्हणलं तुला. गाणं बोलून दाखव. कुठलं बोलू? चालला चालला. थांबा बोलते. तुला पण घ्यायचं आहे इथून. बरं झालं सांगितलं. तुमच्यात काय लक्षात राहत नाही तुमच्या. मग गाणं राहिलं मग घरी जाऊन बोलते. सांग तर माहित आहे का मग कसं असतंय आपलं. नुसतं आळशी आहो तुम्ही बाबा, खरंच. आणि मला आळशी म्हणता आहे का. मी दुकानात जरा सामान घेऊन येते, थोडं इकडं थांबा. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे घरी. सगळे रेतीचे पाय झालेले आहेत. द्या चावे. चिकन कुत्रा येऊन नुसतं इकडे बसायला बसतो. इकडं जाताना ना आपलं पाणी टाकून ठेवायला पाहिजे. लाल बाटली कुंकू भरून टाकायला. तर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो बघा. लय वक्ती गरमी उलाली. तोंड बिन देऊन आता जरा मस्त बसला, जरा थंड वाटाली. बाहेर असली गरमी आहे ना, एकतर आभाळ पण आले आणि थोडंसं नॉर्मल झिमझिम चालू होती. पण आजच्या रात्री पाऊस पडावा, मस्त होणार आहे. तर मग म्हणाली बघा शर्मा खाऊ लागल्या मस्त. आणि स्प्राईट पण. स्प्राईट दाखव वरी घे. हे बघा मन की स्प्राईट प्यायला या. आणि शर्मा बघा. तर आपलं जे जेवण आहे आता थोड्या वेळात बनेल. मनालीचं पहिलं पोटपूजा झाल्यानंतर पुन्हा मग आपली भाजी बिजी चिकनची मस्तपैकी बनणार आहे.
तर व्हिडिओमध्ये राहा आणि नवीन चॅनल असताल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब माहिती आहे ना सबस्क्राईब कसं असते करायचं. हां बघा इथं तुम्ही दाखवतो बघा तिथं सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि त्या घंटीला पण दाबायचं. मग कधी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आपले तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला दिसतील आपले ब्लॉग. तुमचा प्रतिसाद चांगला भेटला तर कंटिन्यू ब्लॉग करू आपण, नाहीतर असंच अधूनमधून कधीतरी आम्हाला टाकू वाटेल त्यावेळेस टाकणार आम्ही. तर चला तर मी आता स्वयंपाक करून घेते आणि तुम्हाला भेटतो आम्ही जेवताना. बाय. तर मित्रांनो या जेवायला असं काही चिकन राईस केलेला आहे मी. इकडे चिकनचं कालवण, त्यांना भाकर आणि भात दिलाय. आणि कसं झालंय टेस्ट करून बघितलं ना तुम्ही? चिकन राईस एक नंबर झालं म्हणून राईस तर लय भारी झालं. थँक्यू. चला तर मित्रांनो व्लॉग एंड करत आहे मी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.